नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रियाज ES क्लासेस या चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत एम्प्लॉयबिलिटी स्किल्स लेटेस्ट क्वेश्चन फर्स्ट इयरचा पार्ट सेकंड. क्वेश्चन नंबर 31. रिअरेंज द जंबल वर्ड्स टू फॉर्म अ मीनिंगफुल सेंटेन्स. ॲज सुपरवायझर इन भेल वर्क पीटर. हे शब्द जे दिलेले आहेत त्याचं एक वाक्य बनवा असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन ए, ॲज सुपरवायझर इन भेल वर्क पीटर. ऑप्शन बी, इन भेल वर्क पीटर ॲज सुपरवायझर. ऑप्शन सी, पीटर वर्क ॲज सुपरवायझर इन भेल. ऑप्शन डी, सुपरवायझर ॲज भेल इन पीटर. योग्य वाक्य आहे पीटर वर्क ॲज सुपरवायझर इन भेल, त्यामुळे आन्सर इज ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 32. रिअरेंज द वर्ड्स टू फॉर्म अ सेंटेन्स. स्मॉल पीसेस इन टू कट द ओनियन्स. हे जे शब्द आहेत ते योग्य रिअरेंज करून योग्य वाक्य बनवा. ऑप्शन ए, cut the onions into small pieces. Option B, small pieces into cut the onions. Option C, cut onions into the small pieces. Option D, small pieces cut the onions into. Correct answer is option A, cut the onions into small pieces. Question number 33. The sentence प्लीज हेल्प मी फिनिश धिस कॅन बी यूज्ड टू डॅश. हे जे वाक्य आहे हे आपण कशासाठी वापरतो असं विचारलेलं आहे. वाक्य आहे प्लीज हेल्प मी फिनिश धिस. ऑप्शन ए, मेक अ रिक्वेस्ट. ऑप्शन बी, नन. ऑप्शन सी, गिविंग ओपिनियन. ऑप्शन डी, शेअरिंग इन्फॉर्मेशन. तर हे वाक्य आहे मेक अ रिक्वेस्ट, विनंती केलेली आहे, त्यामुळे आन्सर इज ऑप्शन ए. 34. फॉर्मल ग्रीटिंग्स आर यूज्ड व्हेन डॅश. औपचारिक अभिवादन आपण कधी वापरतो असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन ए, मीटिंग समवन न्यू ओल्डर ऑर ओल्डर इन एज. ऑप्शन बी, मीटिंग हायर ऑफिशियल्स. ऑप्शन सी, बिझनेस मीटिंग. ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव. तर याचं योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव, कारण औपचारिक अभिवादन हे आपण मोठ्या व्यक्ती भेटल्यानंतरनं, हायर ऑफिशियल व्यक्ती भेटल्यानंतरनं किंवा व्यावसायिक मीटिंग संबंधित वापरतो. 35. टू whom कॅन यू से धिस सेंटेन्स. हे इट्स बीन लॉंग टाईम सिन्स वी मेट. हे जे वाक्य आहे हे कोणी बोललेलं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन ए, सुपेरियर्स. ऑप्शन बी, फ्रेंड. ऑप्शन सी, स्ट्रेंजर्स. ऑप्शन डी, द ITI प्रिन्सिपल. करेक्ट आन्सर इज फ्रेंड. 36. व्हेन आय इंट्रोड्यूस माय सेल्फ इट डॅश. ऑप्शन ए, help us to know about ourselves. Help other to know about friends. Help others to know about me. Helps myself know about others. Correct answer is C, help others to know about me. 37. Which of the following expressions can be used to make request. खालीलपैकी कुठले एक्सप्रेशन्स हे विनंतीसाठी वापरतात. ऑप्शन ए, आय होप. ऑप्शन बी, आय बिलीव. ऑप्शन सी, प्लीज. ऑप्शन डी, मे बी. आन्सर इज सी, प्लीज. क्वेश्चन 38. द फ्रेज कुड यू प्लीज टेल मी अबाउट इज यूज्ड टू. हे जे वाक्य आहे हे कशासाठी वापरलेलं आहे. वाक्य आहे कुड यू प्लीज टेल मी अबाउट. ऑप्शन ए, थँक समवन. ऑप्शन बी, इंट्रोड्यूस समवन. ऑप्शन सी,
आस्क फॉर इन्फॉर्मेशन. ऑप्शन डी गिव इन्फॉर्मेशन. करेक्ट आन्सर इज सी, आस्क फॉर इन्फॉर्मेशन. क्वेश्चन नंबर 39. What will the response to this question be? How was class today? हा जो क्वेश्चन विचारलेला आहे याला योग्य प्रतिसाद काय असेल? हाऊ वॉज क्लास टुडे? ऑप्शन ए, इट वॉज फाईन, वी लर्न मेनी न्यू थिंग्स. ऑप्शन बी, ओ आय सी. ऑप्शन सी, इट इज सो. ऑप्शन डी, थँक्यू. करेक्ट आन्सर इज ए. याचं योग्य रिस्पॉन्स असेल इट वॉज फाईन, वी लर्न मेनी न्यू थिंग्स. क्वेश्चन नंबर 40. व्हॉट इज द करेक्ट क्वेश्चन टू आस्क टू गेट धिस रिस्पॉन्स? इट इज 2 किलोमीटर्स फ्रॉम द रेल्वे स्टेशन. हा जो प्रतिसाद आहे याला योग्य क्वेश्चन, योग्य प्रश्न कोणता असेल असं विचारलेला आहे. ऑप्शन ए, वेअर इज रेल्वे स्टेशन. ऑप्शन बी, हाऊ फार इज द ITI फ्रॉम द रेल्वे स्टेशन. ऑप्शन सी, व्हेन इज द ट्रेन कमिंग. ऑप्शन डी, हाऊ आर यू गोइंग टू द ITI. करेक्ट आन्सर इज बी, हाऊ फार इज द ITI फ्रॉम द रेल्वे स्टेशन. क्वेश्चन नंबर 41. व्हेन समवन सेज थँक यू वी शुड रिप्लाय अँड से. ज्यावेळेस आपल्याला एखादा व्यक्ती थँक्यू म्हणतो त्यावेळेस आपला रिप्लाय काय असेल? ऑप्शन ए, थँक्यू. ऑप्शन बी, यू आर वेलकम. ऑप्शन सी, बाय बाय. ऑप्शन डी, हाऊ आर यू. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी, यू आर वेलकम. क्वेश्चन नंबर 42. विच ऑफ these phrases will you use to give opinion? विच ऑफ these phrases will you use to give opinion? खालीलपैकी कुठलं वाक्य हे ओपिनियन दर्शवणारं किंवा मत दर्शवण्यासाठी वापरतो? ऑप्शन ए, इट इज अबाउट. ऑप्शन बी, कॅन यू. ऑप्शन सी, टेल मी अबाउट. ऑप्शन डी, आय थिंक. करेक्ट आन्सर इज आय थिंक. नेक्स्ट 43. विच ऑफ these इज अ फॉर्म ऑफ नॉनवर्बल कम्युनिकेशन? खालीलपैकी कुठलं नॉनवर्बल कम्युनिकेशन आहे? नॉनवर्बल कम्युनिकेशन म्हणजेच निशब्द संवाद. ऑप्शन ए, टॉकिंग टू कलिग्स. ऑप्शन बी, फेशियल एक्सप्रेशन. ऑप्शन सी, टॉकिंग ओव्हर फोन. ऑप्शन डी, टॉकिंग टू कलिग्स. नॉनवर्बल कम्युनिकेशन म्हणजे जिथं आपण शब्दांचा वापर करत नाही, फेशियल चेहऱ्यावरील हावभाव, शारीरिक हावभाव यांचा वापर करून जो संवाद साधला जातो त्याला नॉनवर्बल कम्युनिकेशन म्हणतात. म्हणजेच याचं उत्तर आहे ऑप्शन बी, फेशियल एक्सप्रेशन्स. नेक्स्ट 44. इवन विदाउट स्पीकिंग पीपल मे अंडरस्टँड युअर फिलिंग्स थ्रू युअर डॅश. न बोलताही लोकांना आपल्या भावना समजणे या कशामधून समजतात? ऑप्शन ए, फेशियल एक्सप्रेशन. ऑप्शन बी, बॉडी लँग्वेज. सी, गेस्चर. डी, ऑल द अबोव. फेशियल एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज आणि गेस्चर हे तिन्हीही नॉनवर्बल कम्युनिकेशन आहे. न बोलताही संवाद साधणारे आहेत, त्यामुळे आन्सर इज डी, ऑल दी अबोव. 45. विच एक्सप्रेशन विल यू चूज टू ॲड्रेस युअर बॉस इन ॲन ईमेल? खालीलपैकी कुठले एक्सप्रेशन आपण आपल्या बॉससाठी वापरू शकतो मेल करत असताना? ऑप्शन ए, हे मॅनकम. बी, डिअर मॅनिकॅम. ऑप्शन सी, डिअर सर. ऑप्शन डी, नन. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, डिअर सर. नेक्स्ट 46. आय जॉईन मेटल पार्ट्स टुगेदर. आय ॲम अ डॅश. मेटल पार्ट्स जॉईन करणारा आहे म्हणजेच मी कोण आहे? ऑप्शन ए, फिटर. बी, वेल्डर. सी, प्लंबर. डी, मशिनिस्ट.
Correct answer is B, welder. 47. I help in designing and building houses. I am an dash. घर बांधण्यासाठी आणि डिझाईन करण्यासाठी मी मदत करतो. मी कोण आहे? ऑप्शन ए फिटर, बी टर्नर, सी आर्किटेक्चरल असिस्टंट, डी नर्स. करेक्ट आन्सर इज सी आर्किटेक्चरल असिस्टंट. क्वेश्चन नंबर 48. चूज अ करेक्ट रिप्लाय टू द गिवन क्वेश्चन. खालील दिलेल्या क्वेश्चनसाठी योग्य प्रतिसाद ओळखा. क्वेश्चन आहे व्हॉट डू यू डू. ऑप्शन ए इट इज ॲट कुमारन नगर, चेन्नई. आय एम अ डेस्कटॉप पब्लिशर ॲट ABC सॉफ्टवेअर सोल्युशन. आय गो बाय ट्रेन. ऑप्शन डी नन. करेक्ट आन्सर इज बी. आय एम अ डेस्कटॉप पब्लिशर ॲट ABC सॉफ्टवेअर सोल्युशन्स. क्वेश्चन नंबर 49. The expressions to sum up is used to dash. Option A end a discussion. Option B initiate a discussion. Option C ask for an opinion. Option D ask about. Correct answer is A end a discussion. Question number 50. Which expression will you choose टू ॲग्री विथ समवन. एखाद्या व्यक्तीसोबत आपण सहमत आहोत हे कुठलं वाक्य दर्शवतं आहे? ऑप्शन ए इन माय एक्सपिरियन्स. ऑप्शन बी यू आर ॲब्सोल्युटली राईट. ऑप्शन सी इट इज कन्सिडर्ड. ऑप्शन डी यस बट. करेक्ट आन्सर इज बी यू आर ॲब्सोल्युटली राईट. 51. विमला वॉज लिनिंग अगेन्स्ट the wall during the group discussion. Which aspect of discussion did she miss? Option A impressive beginning. Option B correct posture. Option C smile. Option D laugh and dominating voice. Correct answer is B correct posture. 52. When talking to a caller after putting them on hold, what should you say? Option A nice that you have no other work. B I told you that it was going to take long. C thank you for holding. D none of the above. Answer is thank you for holding. 53. How many phases are there in a telephone call? टेलिफोन कॉलमध्ये किती फेजेस आहेत? ऑप्शन ए 2, बी 4, सी 6, डी 3. करेक्ट आन्सर इज 3 फेजेस इन टेलिफोन कॉल. 54. व्हॉट आर इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ युअर व्हॉइस. तुमच्या आवाजाचा इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स काय आहे? ऑप्शन ए द वॉल्यूम. ऑप्शन बी द स्पीड. ऑप्शन सी द टोन. ऑप्शन डी ऑल द अबोव. करेक्ट आन्सर इज डी ऑल द अबोव. वॉल्यूम, स्पीड, टोन. 55. यू आर ऑन अ कॉल अँड आर नॉट एबल टू हिअर वेल. तुम्ही फोनवर बोलत आहात आणि तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येत नाही. हाऊ विल यू आस्क द पर्सन टू बी लाऊडर. तुम्ही कशा पद्धतीने त्या व्यक्तीला मोठ्याने बोलण्यासाठी सांगाल? ऑप्शन ए कॅन यू स्पीक लाऊडली. ऑप्शन बी कुड यू प्लीज स्पीक अ लिटल लाऊडर. सी स्पीक लाऊडली. डी नन ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर इज बी कुड यू प्लीज स्पीक अ लिटल लाऊडर. 56. You are having a conversation with your colleague and then your phone rings. What would you say? तुम्ही तुमच्या सहकार्यासोबत संभाषण करत आहात आणि तुमचा फोन वाजला आहे. त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार? ऑप्शन ए यू विल इग्नोर द कॉल. ऑप्शन बी यू विल रिक्वेस्ट युअर कलीग टू वेट अँड यू आन्सर द इम्पॉर्टंट कॉल. C answer the phone and put the caller on hold. D you will talk to the caller and leave your colleague standard. Correct answer is B you will request your colleague to wait and
You answer the important call. Question number 57. When giving negative information over phone call, how should you speak? पूर्ण फोन कॉलमध्ये तुम्हाला निगेटिव्ह माहिती मिळालेली आहे, नकारात्मक माहिती मिळालेली आहे, त्यावेळेस तुम्ही काय बोलणार? ऑप्शन ए जस्ट स्पीक, ऑप्शन बी स्पीक लाऊडली, सी शुड नॉट आन्सर द कॉल ॲट ऑल, ऑप्शन डी शुड बी पोलाइट. करेक्ट आन्सर इज डी शुड बी पोलाइट. 58. चूज द ऑड वर्ड. खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा. ऑप्शन ए प्लीज, बी सॉरी, सी पेपर, डी थँक्स. करेक्ट आन्सर इज पेपर, कारण पेपर हा ऑड वर्ड्स आहे. 59. फिल इन द ब्लँक विथ द राईट वर्ड. रिकाम्या जागेमध्ये योग्य शब्द फिल करा. द कंपनी डॅश गुड्स टू Vietnam. A exports, B buys, C falls, D goes. Correct answer is exports. The company exports goods to Vietnam. 60. What will be the right statement for dash? There is fire in the फॅक्टरी. यासाठी योग्य स्टेटमेंट काय असेल? ए वॉटर प्रॉब्लेम इज सॉल्व, बी एंट्री इज रेस्ट्रिक्टेड, सी यू कॅन गो इनसाइड, डी वी वोन द मॅच. करेक्ट आन्सर इज बी एंट्री इज रेस्ट्रिक्टेड. 61. रिअरेंज द फॉलोइंग वर्ड्स टू फॉर्म अ सेंटेन्स. ओल्ड मॅन रीडिंग वॉच द न्यूजपेपर या शब्दांपासून योग्य वाक्य बनवा. ऑप्शन ए न्यूजपेपर वॉज रीडिंग द ओल्ड मॅन, न्यूजपेपर रीडिंग द ओल्ड मॅन, द ओल्ड मॅन वॉज रीडिंग न्यूजपेपर, डी नन ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर इज सी द ओल्ड मॅन वॉज रीडिंग न्यूजपेपर. 62. फ्रेम अ क्वेश्चन फॉर दिस रिस्पॉन्स. या प्रतिसादासाठी प्रश्न बनवा. आय मिस द बस. ऑप्शन ए व्हाय लेट, बी व्हाय आर यू लेट, सी व्हॉट आर यू डुईंग, डी व्हाय मिस द बस. करेक्ट आन्सर इज बी व्हाय आर यू लेट. उशीर का झाला? कारण माझी बस चुकली. 63. चेंज द सेंटेन्स टू पास्ट टेन्स. वाक्यांचं पास्ट टेन्समध्ये भूतकाळामध्ये परिवर्तन करा. वाक्य आहे ही इज रायटिंग. पास्ट टेन्समध्ये ऑप्शन ए शी इज रायटिंग, बी ही रायटिंग, सी ही वॉज रायटिंग, डी वी आर रायटिंग. तर मुलांनो वॉज आणि वेअर हे आपण भूतकाळामध्ये वापरतो, त्यामुळे करेक्ट आन्सर इज सी ही वॉज रायटिंग. 64. विच एक्सप्रेशन विल यू यूज टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ. आपलं स्वतःचं इंट्रोडक्शन करायचं असेल तर तुम्ही कुठलं एक्सप्रेशन वापरणार? ऑप्शन ए माय नेम इज, बी आय ॲम, सी प्लीज टू मीट यू, आय ॲम, डी ऑल द अबोव. करेक्ट आन्सर इज डी. 65. हाऊ विल यू डिसॲग्री पोलाइटली. असहमती तुम्ही कशा पद्धतीने दर्शवणार? सभ्यपणे असहमती कशी दर्शवणार? ऑप्शन ए आय डोंट लाईक व्हॉट यू से, बी आय डोंट ॲग्री, सी आय एम अफ्रेड आय डिसॲग्री विथ यू इन धिस, आय एम अफ्रेड. करेक्ट आन्सर इज सी आय एम अफ्रेड आय डिसॲग्री विथ यू इन धिस. 66. Name the main skill that helps to learn other language skills like reading, writing. Option A reading, B speaking, C writing, D listening. Correct answer is listening. 67. Listen to the teacher making the following announcement.
A team of painters are coming tomorrow to paint the walls. There are plastic sheets in my room on the desk. I want you to put them over your desk. Now answer the question, what does the teacher want her trainees to do? Option A, bring the paint from her room. B, take the books from her desk. C, cover the desk with plastic sheets. D, none of the above. Correct answer is C, cover the desk with plastic sheet. 68. What does listening involve? Option A, hearing. B, understanding and responding. C, none of the above. D, both A and B. Correct answer is both A and B, hearing, understanding and responding. 69. Maintaining tools in good condition is dash. Option A, unnecessary. B, essential. C, equal. D, formal. Correct answer is B, essential. Maintaining tools in good condition is essential. 70. Where have you been all these? Question mark. Option A, while. B, days. C, during. D, always. Correct answer is B, days. Where have you been all these days? तर मित्रांनो, हे होते एम्प्लॉयबिलिटी स्किल फर्स्ट इयरचे लेटेस्ट MCQ पार्ट 2. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.